तरीही मी हरणार नाही. समर माझ्या ताब्यात राहिलाच पाहिजे. स्वानंदी बायको म्हणून त्याच्यावर अधिकार गाजवायला लागेल हे मान्यच नाहीये मला. माझी मुलगी ही त्या 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 घरात जाणार आहे हे मान्यच होत नाहीये मला. आता मी माझा हुकमी एक्का काढणार. आनंद, त्या ज्वेलरचे पैसे देऊन टाक आणि त्या बांगड्या ताब्यात घे. काय बघतोस? नाही, तुला एकदा त्याच्याशी बोलायचं आहे का? काही शंका असेल तर अजून शहानिशा करता येईल आपल्याला. तशी काही नको, पहिले आधी पैसे देऊन टाक, बाकी सगळं नंतर बघूया. ठीक, देऊन टाक. समरने तुम्हाला पैसे द्यायला सांगितले होते. ठीक आहे, धन्यवाद. घ्या तुमच्या बांगड्या. थांबताय का व्यवस्था करू जाण्याची? नाही, येतो मी. चालेल. सॉरी आणि थँक्यू. तुम्ही इतक्या मोठ्या मनाने या लग्नाला इतकं सगळं झाल्यानंतरही होकार दिलात. त्यात मला यत्किंचितही आनंद होत नाहीये. पण मला पहिल्या दिवसापासून कळलं होतं की आपले सुरू सोडलेले नाही आहेत. तरी सुद्धा आतमध्ये असं कुठेतरी वाटत होतं की कधीतरी भविष्यात एकमेकांशी 4 गोष्टी नीट बोलण्या इतपत मैत्री आपल्यामध्ये होऊ शकेल. पण आता तसं काही होईल असं मला वाटत नाही. माणसांचा आर्थिक स्तर वेगळा असू शकतो याची मला पूर्ण कल्पना आहे. पण त्यांच्यामुळे माणसांची वृत्ती इतकी बदलू शकते हे तुम्हाला भेटल्यानंतर आज मला पहिल्यांदाच कळलं. माझ्या बहिणीची मला खूप काळजी वाटते, अजूनही वाटते. तिच्या हट्टासाठी मी हा होकार दिला. पण आता तुमच्या कुटुंबाविषयी मला यत्किंचितही खात्री नाही. गाडी मात्र विश्वास उरला नाही. माझ्या बहिणीचं लग्न करून देतोय मी, पण आता आनंद त्याच्यातही उरला नाहीये आणि स्वतःच्या लग्नाचा उरला नाहीये. माफ करा. सॉरी. कशासाठी सॉरी म्हणणार तुम्ही? बस करा आता. काय करतोयस? आवर घाल जरा स्वतःला. शांत राहा ना. चिडचिड माझी सुद्धा होतीये. एवढं सगळं करून सुद्धा मंगलाष्टका सुरू झालीच. विचार कर जरा. मला किती राग आला असेल, माझं काय होत असेल. पण असा हा राग ना कुठेही कधीही काढता येत नाही. वेळ काळ बघावी लागते. आता तर आपण सगळं योग्य वेळीच केलं ना. मग काय झालं? कुठे कमी पडलो आपण? आता नाही झालं म्हणजे पुढे कधीच होणार नाही असं नाहीये ना. स्वानंदी लग्न करून आपल्याच घरात येणार आहे, तेव्हा ती माझ्याच रिंगणात असणार. तेव्हा तिला बघूया ना कोण वाचवतंय ते. मम्मा, तू विसरतेस का? ती घराची मालकीण म्हणून येणार आहे. आपण घराचे मालक आहोत किंवा मालकीण आहोत असं कुणालाही वाटलं ना तरी घरात सत्ता कुणाची चालते हे महत्वाचं. समरला गेल्या 25 वर्षात मी माझ्या ताब्यात ठेवलंय. आज आलेली ही मुलगी माझ्या डोक्यावर बसणार शक्य नाही. उलट बरंच झालं. स्वानंदी आता माझ्या पट्ट्यात येते. कसं आहे ना आपली लांबून एखादं चित्र खूप सुंदर दिसतं, पण जवळ आल्यावर कळतं हे चित्र किती भीतीदायक आहे. आणि स्वानंदीलाही लवकरच कळेल हे चित्र गोत्रामध्ये अर्पण करतो. तुम्ही धर्माला अनुसरून आचरण करा आणि तिचा सांभाळ करा.
पुढचा मंत्र वधूच्या आईनं म्हणायचा असतो. गुरुजी, तो मंत्रही मीच म्हणणार आहे. धर्म पालन आणि उत्तम संतती प्राप्त करण्यासाठी मी माझी लक्ष्मी रूपी कन्या सौभाग्यकांक्षिणी स्वानंदी हिला समर या विष्णू रूपी वराला विवाह विधीने अर्पण करतो. आता तुम्ही म्हणा ओम स्वस्ती, म्हणजे मला मान्य आहे. ओम स्वस्ती, मला मान्य आहे. आता या अक्षता एकमेकांच्या डोक्यावर टाका. आता पुढच्या जोडप्याच्या कन्यादानाच्या विधीकडे वळूया. मुलीच्या वडिलांना बोलवा. गुरुजी, वधूला वडील नाहीये. ठीक आहे, काही हरकत नाही. मग काका किंवा कोणी मोठा भाऊ? हा तिचा भाऊ समोर तिला वडिलांसारखाच आहे, तो करेल कन्यादान. ठीक आहे,